महाराष्ट्र के अकोला में हिंदू समुदाय की एक नाबालिग लड़की के साथ हुए बलात्कार के विरोध में समस्त हिंदू समाज की ओर से हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मार्च से पहले अकोला पुलिस की स्थानीय अपराध शाखा ने अत्याचार मामले में हत्यारे तौहीद को गिरफ्तार कर लिया है। अकोला में एक दुखद घटना घटी। गणेश विसर्जन के दिन एक नाबालिग लड़की को उसके घर में चाकू दिखाकर धमकाते हुए उसके साथ बलात्कार किया गया। हत्यारे का नाम तौहीद खान समीर खान है। इस मामले के आरोपी तौहीद के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए, उसे मृत्यु दंड दिया जाए, यही मुख्य मांग है, जिसके लिए आज समस्त हिंदू समाज की ओर से हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला गया। संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। या तुम्हाला सांगतो काली मातेच्या अवतारामध्ये आले आहेत आणि त्यामुळं हा अवतार हा तुमचा अवतार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकही जिहादी अशा पद्धतीने कृत्य करण्याकरता पुढे धजावलं नाही पाहिजे, याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना संघटित राहायचं आहे। म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय। अकोल्याच्या माता भगिनी असतील, आमचा सकल हिंदू समाज असेल, यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज याचं या तौहीदचं एका पहिलं कृत्य नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे। आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही, पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण त्यांनी केले असतील तर त्याच्याबाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लावलं पाहिजे। म्हणून आजचा मोर्चा हा आपला सकल हिंदू समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत आरोपी पकडून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या 7 दिवस करू शकले असतील, पण मागच्या 7 दिवसांमध्ये हिंदू संघटित नव्हता, फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना निवेदन देत होते। पण ज्यावेळेला सकल हिंदू समाज संघटित झाला आणि ज्यावेळेला ती मोर्चा निघणार असं समजलं त्याच वेळेला तुम्हाला सांगतो 24 तासाच्या आत असे जिहादी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे आपल्या अकोलाकरांच्या असणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या संघटना यांचे मी आज जो काही आपण एकजूट दाखवली तर अशीच एकजूट आपण या टॉपिकला ही फाशी होऊपर्यंत दाखवण्याचं आपल्याला करायचं आहे आणि याच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला संदेश आपल्या हिंदूंच्या संरक्षणाकरता जर एक पीडित हिंदू असेल तर त्याच्या मागे हजारो हिंदू उभा राहतात, हा संदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला देण्याचं काम करायचं आहे। त्यामुळे आज आपल्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने जो काही त्यांनी पुढाकार घेतलाय तर त्या सकल हिंदू समाजाच्या आपल्या अकोल्यातील सर्वच या परिसरातील हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, विशेष करून या महादुर्गेच्या काली मातेच्या अवतारामध्ये आलेल्या आमच्या सर्व हजारोच्या संख्येने असणाऱ्या माता भगिनींचे देखील मी या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहतात आभार व्यक्त करतो आणि या तौफीकला ही फाशी आपल्याला होऊपर्यंत अशाच प्रकारचं एक संघटन आपल्याला या ठिकाणी टिकून ठेवायचंय अशी एक विनंती आपल्याला करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले अंतःकरणापासून हिंदू बांधव म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि